विश्वविजेता टीम इंडियाचं मरीन लाईन्सवरती स्वागत पाहून कर्णधार रोहित आणि विराट भाऊ क्रिकेटची पंढरी मुंबई सेलिब्रेशनमध्ये हरवली। टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये चोरांचा सुळसुळाट, अनेकांचा मुद्देमाल लंपास, पोलिसांकडून आढावा घेण्यास सुरुवात। विजेता भारतीय टीमचा खेळाडू विधान भवनाला भेट देणार। रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यशस्वीचा सन्मान होणार। 1 कोटींचं बक्षीसही दिलं जाणार। अंबादास दानवे आजपासून अधिवेशनाच्या कामकाजाला उपस्थित राहणार। शिबिगाळ प्रकरणानंतर झालेलं निलंबन अखेर मागे, वादावर पडदा पडण्याची शक्यता। नागपूर दीक्षाभूमी परिसरातील आंदोलन प्रकरणी प्रकाश आंबेडकर घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची करणार मागणी। सकाळी वर्षा निवासस्थानी भेट नियोजित। विखे पिता पुत्रांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व। कांदा दूध प्रश्नी निलेश लंके आक्रमक। मविया आज शेतकऱ्यांसह आंदोलन करणार। दुधाच्या दरवाढीचा मुद्दा तापला। मुंबईतील पाणी टंचाई प्रश्नी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी बोलावली बैठक। मुंबईमधील पाणी पुरवठ्याची माहिती संबंधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे आदेश। हाथरसमधील दुर्घटनेतील जखमींची राहुल गांधी घेणार भेट। मृतांच्या कुटुंबियांचंही करणार सांत्वन। सत्संगमधील चेंगराचेंगरीमध्ये 121 जणांचा झाला होता मृत्यू। संत ज्ञानेश्वरांची पालखी जेजुरीत विसावली। भंडारा उधळत पालखीचं स्वागत। वारकऱ्यांनी फुलली जेजुरी नगरी। तर राज्य आणि देशातील या महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स। काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। अनुराग ठाकूर यांच्या चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या विधानावरती कारवाईची मागणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। सीबीआयच्या अटकेला केजरीवालांचं आव्हान। सुनावणीकडे लक्ष। हेमंत सोरेन यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। जामिनावर बाहेर आल्यानंतर सोरेन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान। केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी घेतलं शिर्डीच्या साईंचं दर्शन। मंत्री झाल्यानंतर शिर्डीत दाखल होत साईंच्या चरणी लीन। सहपरिवार घेतलं साईंचं दर्शन। ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू। आतापर्यंत 7 जागांचे निकाल जाहीर। 7ही जागा लेबर पार्टीनं जिंकल्या। अभिनेता मनोज वाजपेयींच्या सत्या चित्रपटाला 26 वर्ष पूर्ण। मुंबई का किंग कौन असा कॅप्शन देत सोशल मीडियावरती शेअर केले चित्रपटातील फोटो। वानखेडे स्टेडियममध्ये दाखल होताच टीम इंडियाच्या खेळाडूंचा डान्स करत जल्लोष। रोहित विराटसह सूर्यकुमार यादवचा भन्नाट डान्स।